शहादा तालुक्यामध्ये आदिवासी संस्कृतीचं जतन करत कुठावत येथे विश्व आदिवासी दिवस विविध कार्यक्रम राबवून साजरा झालाय। यावेळी आमदार राजेश पाडवी, मकरंद पाटील हे उपस्थित होते। 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस हा राज्यभर साजरा केला जातो। या उद्देशाने शहादा तालुक्यातील आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपोवासी दामोदादा ठाकरे यांच्या मूळ गावी आदिवासी संस्कृतीचं जतन करत विश्व आदिवासी गौरव दिन प्रतिमा पूजन करून साजरा झाला। यावेळी नंदुरबारसह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दामोदादा ठाकरे यांच्या लिखित गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहादा तळोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी, मकरंद पाटील, सुनील गायकवाड, डोंगर भाऊ बागुल, दिला वसावे, मोहन मुंडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदारांच्या हस्ते धरती पूजन करून आदिवासी नृत्याला सुरुवात झाली। विविध भागातून आलेले आदिवासी कलापथक यांनी आपापल्या परीने आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी नृत्याचं सादरीकरण केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच दीपक ठाकरे यांच्यासह प्रमोद ठाकरे, रवींद्र ठाकरे, जमन ठाकरे, बलराम ठाकरे, भीमा ठाकरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक पाडवी यांनी केलं। 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त आज कुडावत येथे आमचे आजोबा दामोदर ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव दीपक ठाकरे यांच्या वतीने आज या ठिकाणी आदिवासी गौरव दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमात समाजातील सर्व त्या ठिकाणी बांधव परिसरातील सर्व आदिवासींचे आपले गावा
साठी आपण आज 92 पासून तर आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये आपण आदिवासी संस्कृती सभ्यता यांची जीवन मूल्यांचा जो महान ठेवा आहे, हा ठेवा मानवतेचा जो ठेवा आहे, हा ठेवा कायम ठेवण्यासाठी आपण हा कार्यक्रम प्रत्येक देशामध्ये राज्यामध्ये मनवत आहेत. आणि हा 7 ऑगस्ट जो कार्यक्रम आज कुडावत मध्ये या येथील जे कार्यकर्ते आहेत दीपक भाऊ ठाकरे यांनी जो आयोजित केलेला आहे, या परिसरामध्ये याची पुनरावृत्ती व्हावी, या ठिकाणी देखील आदिवासी संस्कृती जीवन मूल्य हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आज जी संस्कृती आपण पाहत आहेत ही महान संस्कृती आहे, निसर्गपूरक आणि आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जीवन जगणारी जी सभ्यता आहे ही सभ्यता कायम राहावी हा उद्देश त्याच्या मागे आहे. आणि जो वेगवेगळ्या धर्मांच्या माध्यमातून आपण जो ठेवा जपून ठेवलेला आहे, संस्कृती आपण जपून ठेवलेली आहे, ही संस्कृती कायम राहावी असा संयुक्त संघटनेचा तो आमसभेचा ठराव होता आणि तो अंमलात आणण्यासाठी त्या राज्य सरकारला त्यांनी जबाबदारी दिलेली आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही सांगू इच्छितो का भारत सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार या संदर्भामध्ये अजूनही ते संवेदनशील नाहीये. आणि म्हणून गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जनजागृती करण्याचं काम आदिवासी एकता परिषद मार्फत गेल्या काही वर्षापासून चालू आहे. त्याचा परिणाम आपण बघत आहोत. आणि निश्चितपणाने या देशाची संस्कृती आणि सभ्यता टिकवण्यासाठी आदिवासी हा संघर्षरत आहे. आणि निश्चित स्टार 24 फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे, नंदुरबार.